म्हणजे बघा, ही क्रमशीलता धम्माच्या उपासकांमध्ये आली पाहिजे, की आपलं परम कर्तव्य आहे की आपल्या चित्तामध्ये, मनामध्ये सुरुवातीला बुद्ध धम्म संघाबद्दल श्रद्धा निर्माण केली पाहिजे. स्वागत आहे आपल्या सर्वांचं. हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे. यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते. आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा. लोक शरणो परमो रसानं धम्मो महद्धरतनो रत्ने सुलोके धम्मो हवेति भव दुःख विनाश हेतु धम्मं समाचरत जागरिकानो युक्ता. धम्म तिन्ही लोकांचे शरणस्थान आहे. सर्व रसात धम्म उत्तम आहे. जगात धम्म सर्व प्रकारच्या रत्नात बहुमूल्य रत्न आहे. धम्म त्रिभुवनाच्या दुःख नाशाचे एकमात्र साधन आहे. म्हणून यासाठी जागरणशील बना आणि धम्माचरण करा, असा उपदेश ज्यांनी दिला असे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आजच्या या मंगलमय दिनी डॉक्टर भिक्षू SR इंदवंश महास्थवीर यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने आज महापरित्राण पाठ आणि 14वा ऑनलाईन बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन केलेलं आहे. या धम्म परिषदेचे उद्घाटक प्राध्यापक डॉक्टर भिक्षू खेम धम्म महास्थवीर यांची आपण धम्मदेशना ऐकलेली आहे. या धम्मदेशनेमध्ये उपस्थित आदरणीय भिक्षू अनुरुद्धजी थेरो, भिक्षू बोधिरत्न भिक्षू यशोदीपजी, ज्यांनी आताच धम्मदेशना दिली असे भिक्षू मंगल बोधीजी, भिक्षू नागसेन आणि सर्व उपस्थित सर्व श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका, बालक तथा बालिकांनो, भगवान बुद्धाच्या काळामध्ये जे जे अग्र उपासक होऊन गेलेले आहेत, अग्र उपासिका होऊन गेलेले आहेत, त्याच्यामध्ये अग्र गृहपती म्हणून एक उपासक होऊन गेलेला आहे. धम्माच्या प्रती धम्म आचरण करण्यासाठी किती तो त्याग करतो. आज त्या
उग्र गृहपतीच्या उपासकाची किती आवश्यकता आहे, त्याची कथा ऐकल्यानंतर भगवान बुद्धांनी सुद्धा त्याची स्तुती केली होती, त्याचा गौरव केला होता. असा तो उग्र गृहपती भगवान बुद्धाच्या काळामध्ये उपासक होऊन गेलेला आहे. तो उग्र गृहपती जेव्हा जेव्हा भगवान बुद्धाकडे जात होता, भगवान बुद्धाला पाहिल्याबरोबर स्मित हास्य करून भगवंताच्या प्रति श्रद्धा उत्पन्न करत होता. म्हणजे आपण जेव्हा जेव्हा बुद्ध धम्म संघाच्या संबंधाने विहारामध्ये जातो किंवा बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीमुळे आम्हाला बुद्ध मिळाला आणि म्हणून आता आम्हाला इतर कुठेही श्रद्धा ठेवण्याची गरज नाही, इतर कुठेही अंधश्रद्धा भक्ती पाळण्याची गरज नाही. आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध दिला आणि म्हणून आम्ही बुद्धावरती श्रद्धा ठेवली पाहिजे. श्रद्धा ही माणसाला आनंद देते, महत्वाकांक्षा शिकवते. मिलिंद प्रश्नामध्ये आपण श्रद्धेचे लक्षण, श्रद्धा माणसाला काय देते या संबंधाने मिलिंद प्रश्नामध्ये त्याचा उहापोह केलेला आहे. आणि म्हणून आपण सदैव श्रद्धा ठेवली पाहिजे. तो उग्र गृहपती भगवंताच्या सान्निध्यामध्ये गेल्यानंतर भगवंताची सेवा करत असे. सेवा करताना सेवा करत करत म्हणजे त्यांच्याबद्दल श्रद्धा भावना उत्पन्न करत होता. त्यांच्या सेवेमध्ये राहून क्रमशः बुद्ध त्याला उपदेश करायचे. उपदेश करायचे तर त्याच्या चित्ताची अवस्था पाहायचे. चित्त कसं निर्मळ आहे, चंचल आहे, म्हणजे त्याच्या चित्ताची प्रसन्नता, चित्त प्रसन्न आहे, प्रमोदित आहे, आनंदित आहे, उल्हासित आहे, धम्म ग्रहण करण्यायोग्य आहे असं जाणल्यानंतर भगवान बुद्ध त्या उग्र गृहपतीला 4 आर्य सत्य सांगत की जे जगामध्ये दुःख आहे, दुःखाचं काही कारण आहे, निवारणाचा मार्ग आहे, दुःख मुक्तीचा मार्ग. म्हणून भगवान बुद्ध त्याला 4 आर्य सत्य सांगायचे, आर्य अष्टांगिक मार्ग सांगायचे. दान कथा, शील कथा, स्वर्ग कथा अशा अनेक प्रकारचा धम्म उपदेश दिल्यानंतर त्याच्या मनामध्ये बुद्ध धम्म संघाबद्दल श्रद्धा उत्पन्न होत होती. आणि मग तो बुद्ध धम्म संघाबद्दल श्रद्धा निर्माण झाल्यानंतर तो बुद्ध धम्म संघाला शरण जात असे. आपणही अशा पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये बुद्ध धम्म संघाच्या प्रति श्रद्धा उत्पन्न करून धम्म उपदेश ऐकून बुद्ध धम्म संघाला शरण गेलं पाहिजे. आपण पाहतो की भगवान बुद्धाच्या काळामध्ये जे जे बौद्ध उपासक उपासिका बुद्ध धम्म संघाला शरण गेले, त्या बौद्ध उपासक उपासिकांचं नाव बौद्ध साहित्यामध्ये, इतिहासामध्ये अजरामर आहे. अशी असंख्य नावं आहेत. भगवान बुद्धाच्या काळामध्ये जे अनाथ पिंडक होऊन गेलेले आहेत, विशाखा आहेत, मिगार माता आहे, विशाखा आहे, पुन्निका आहे, रोहिणी आहे, चापा आहे, अशा अनेक बुद्ध उपासक उपासिका होऊन गेल्या की त्यांचं नाव बौद्ध साहित्यामध्ये, इतिहासामध्ये अजरामर आहे. आणि म्हणून तो बुद्ध धम्म संघाला शरण गेला, शील ग्रहण केलं, पंचशील धारण केलं. त्याला उपवास पालन करायचं होतं, ब्रह्मचर्याचं पालन करायचं होतं. ही त्याची एक विशेषता होती. बघा काय केलं मग त्यांनी. उपवास पालन करायचं तर आपल्या घरी गेला. तसं त्याला 4 पत्न्या होत्या आणि धम्माचरण करण्यासाठी काय केलं बघा त्यांनी. 4 पत्न्या होत्या तर 4ही पत्नीला जवळ बोलावलं आणि बोलावून सांगितलं की मला आता ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. ब्रह्मचर्याचं मला पालन करायचं आहे.
ज्यांना इथं राहायचं असेल तर त्यांनी दान पुण्य कर्म करत इथे राहावं. म्हणजे कुटुंबामध्ये दान पुण्य कर्म करत राहायचं, ज्याला दान पुण्य कर्म करायचं असेल त्यांनी या निवासस्थानामध्ये राहायचं आहे. ज्यांना माहेरी जायचं असेल तर त्यांनी माहेरी जावं. आणि कुणाची इच्छा झाली एखाद्या पुरुषासोबत जायची तर त्यांनी तसं मला सांगावं. पहिली पत्नी होती, चौथी पत्नी होती, तिने इच्छा व्यक्त केली की मला या पुरुषासोबत जायचं आहे, तर त्यांनी स्वतः त्या पत्नीला, त्या माणसाला बोलावलं, त्याच्या हाताला धरून आपल्या पत्नीला त्याच्यासोबत सोडलं आणि धम्माचरण केलं. म्हणजे धम्माचरण करण्यासाठी ज्या वेळेला तो आपल्या स्वतःच्या पत्नीला दुसऱ्याच्या सोबत सोडत होता तेव्हा तो असं म्हणतो की माझ्या चित्तामध्ये थोडासा सुद्धा लवलेश माझ्या चित्तामध्ये किंवा पत्नीच्या बद्दल आसक्ती नव्हती. हा त्याग केवळ धम्माचरण करण्यासाठी केलेला आहे. ही गोष्ट आपण ध्यानामध्ये ठेवली पाहिजे. म्हणजे धम्माचरण जर अशा पद्धतीनं एक उपासक जर धम्माचरण करण्यासाठी, उपोषित करण्यासाठी कुटुंबामध्ये अशा प्रकारची समजूत घालून सांगतो, धम्माचरण करतो, ज्या दिवशी आपल्या उपासकांच्या चित्तामध्ये, मनामध्ये ही श्रेष्ठ भावना येईल की मला वर्षावासाच्या कालावधीमध्ये धम्माचरण करायचं आहे, आणि मग धम्माचरण करायचं असेल, 3 महिने मला धम्माचरण करायचं आहे, विहारामध्ये जायचं आहे, दान धर्म करायचा आहे, आणि मी अशा आपल्या कुटुंबामध्ये आपण सांगितलं पाहिजे की मला सुद्धा 3 महिने वर्षावास करायचा आहे. आपल्याला कुटुंबामध्ये मला उपोषित पालन करायचं आहे, आणि उपोषित पालन करण्यासाठी आपण मला परवानगी दिली पाहिजे. दान पुण्य कर्म करत माझं जीवन श्रेष्ठ बनवलं पाहिजे. ही ज्या दिवशी आपल्या चित्तामध्ये, मनामध्ये ही सद्भावना निर्माण होईल तो दिवस धम्माला पुढं आणि पुढं नेणारा ठरणार आहे. आणि म्हणून आपण या भावनेतून, या तत्व, या आचरणातून आपण धम्माचरण केलं पाहिजे. केवळ तो एवढ्यावरच थांबला नाही, धम्माचरण करत राहिला. धम्माचरण करत करत त्यांनी आपल्या जीवनामध्ये जी धनसंपत्ती कमावली होती, तर तो धनसंपत्तीच्या बाबतीमध्ये म्हणतो की ही जी माझी धनसंपत्ती मी कमावलेली आहे, ही धनसंपत्ती एखादा सत्पुरुष माझ्या कुटुंबामध्ये, सत्पुरुषाला त्यांनी जर म्हणजे एखादा सज्जन व्यक्ती, एखादा चांगला व्यक्ती त्यांनी जर इच्छा व्यक्त केली की माझ्या कुटुंबातली ही धनसंपत्ती मी एखाद्या बौद्ध भिक्षूला थोडं बहुत दान देऊ इच्छितो, तर त्याची सुद्धा परवानगी, तसा जो कुशल कर्म करत असं एखादा पुरुष आला आणि म्हणाला की माझी धनसंपत्ती सुद्धा, तो असं म्हणतो अविभक्त आहे. म्हणजे विभक्त म्हणजे अविभक्त म्हणजे विभक्त करून लोकाला तो देऊ शकतो. अशा प्रकारचा उपासकांच्या चित्तामध्ये ती भावना निर्माण झाली होती. एवढंच नाही तर त्याच्या चित्तामध्ये कुठल्याही प्रकारचा मी धम्माचरण करतो म्हणून अहंकार नव्हता, गर्व नव्हता, मीपणा नव्हता, अहंकार गळून गेला होता. उग्र गृहपती अशा प्रकारचा जो अहंकार मुक्त होता. आणि म्हणून त्याने आपल्या जीवनामध्ये 5 संयोजन जे असतात, बंधन जे असतात चित्ताचे, ते 5ही बंधन त्याने नष्ट केले होते. काम, राग, द्वेष, बुद्धी, आळस, संशय, विचिकिच्छा, शीलमर्त परामर्श, ही जी काही चित्ताची बंधन आहेत, ती सारे बंधन त्यांनी तोडले होते. आणि तोडून त्यांनी आपल्या जीवनामध्ये ते सारे नष्ट केले. आणि नष्ट करून मग एक दिवस जेव्हा भगवान बुद्धाचा उपदेश ऐकलेला होता, श्रद्धा निर्माण केली होती, उपोषित व्रत धारण केलं होतं, धम्माचरण दान धर्म केला होता, त्यानंतर मग एक दिवस भगवान बुद्धाला आणि भिक्खू संघाला त्यांनी बोलावून भोजन दान दिलेलं आहे. म्हणजे बघा, ही क्रमशीलता धम्माच्या उपासकांमध्ये आली पाहिजे की आपलं परम कर्तव्य आहे की आपल्या चित्तामध्ये, मनामध्ये
सुरुवातीला बुद्ध धम्म संघाबद्दल श्रद्धा निर्माण केली पाहिजे, त्यांच्या सेवेमध्ये राहिलं पाहिजे, सेवा करता करता धम्माचा उपदेश ऐकला पाहिजे, धम्माचा उपदेश करता करता धम्माचं आचरणही केलं पाहिजे आणि धम्माचं आचरण करून आपण भिक्खू संघाला भोजनदान, भगवंताला भोजनदानही दिलं पाहिजे. ही क्रमबद्धता उपासकामध्ये आली पाहिजे. आणि ज्या दिवशी अशा उपासक उपासिका हे धम्म आचरण करतील त्या दिवशी मला वाटतं चांगल्या प्रकारचे उपासक उपासिका बनतील. परंतु म्हणून आपण हा वर्षावासाच्या कालावधीमध्ये अशा प्रकारे आपण कौटुंबिक जीवनामध्ये धम्म आचरण केलं पाहिजे. भगवान बुद्धाच्या काळामध्ये धम्म प्रचार आणि प्रसारासाठी किती भिक्षू त्याग करायचे, किती मोठी सहिष्णुता भिक्षूच्या चित्तामध्ये मनामध्ये असायची, त्याग करण्याची भावना असायची. भगवान बुद्धाच्या काळामध्ये पूर्ण नावाचा एक बौद्ध भिक्षू होता. पूर्ण नावाचा एक बौद्ध भिक्षू होता आणि तो सुना प्रांत प्रदेशामध्ये भगवान बुद्धाकडे भगवंताला सांगितलं, भगवान माझी इच्छा आहे की सुना प्रांत या प्रदेशामध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याची. भगवान बुद्धाला त्याची परीक्षा घ्यायची होती. तो किती परिपक्व आहे, किती तो म्हणजे परिपक्व झाला का धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी. त्याचा त्याग पाहायचा होता, प्रचारासाठी काय त्याग करू शकतो हा. तर भगवान बुद्धाने त्याला विचारलं की तो सुना प्रांत जो प्रदेश आहे त्या प्रदेशातले लोक अत्यंत कठोर आहेत, अत्यंत चंड आहेत, कठोर आहेत. तिथले लोक तुला शब्दाने शिव्या देतील. तर तो म्हणाला की धम्माचा प्रचार करताना जर मला ते लोक कठोर शब्दाने बोलत असतील, शिव्या देत असतील, तर मी स्वतःला धन्य समजेन की धम्म प्रचार करता करता फक्त केवळ ते लोक मला शिव्या देतात, कठोर शब्दानेच बोलतात, मला मारणार तर नाहीत ना तथागत. बुद्ध म्हणतात की हे पुन्हा तुला ते पुढे कधी कधी म्हणजे शिव्या तर देतीलच, परंतु मारतील सुद्धा. मग तो असं म्हणतो की मला फक्त मारतील म्हणजे ढेकळाने मारतील किंवा दगडाने मारतील किंवा दंडाने शस्त्राने मारतील, मला जीव तर मारणार नाहीत ना. भगवान धम्माचा प्रचार करता करता जर कोणी शस्त्राने दंडाने मारलं तर मी स्वतःला तरी धन्य समजेन. पुढे भगवान बुद्ध म्हणतात की जर तुला शस्त्राने मारलं तर, मग तो म्हणतो की भगवान शस्त्राने जरी मला मारलं तर मी सुना प्रांत प्रदेशामध्ये जाण्याची इच्छा आहे. भिक्षूच्या जीवनामध्ये, भिक्षूच्या चित्तामध्ये जेव्हा अशा प्रकारची भावना चित्तामध्ये उत्पन्न होईल की जर मला शस्त्राने मारलं तरी सुद्धा मी त्या प्रांतामध्ये जाऊन धम्माचा प्रचार आणि प्रसार करील, ही चित्तामध्ये जी भावना जर निर्माण झाली तर तो सुना प्रांत प्रदेशामध्ये म्हणजे महाराष्ट्राचा जो मुंबईचा कोकण प्रदेश आहे, बुद्ध काळातला बौद्ध भिक्षू सुना प्रांत प्रदेश म्हणजे कोकणातला आपल्या मुंबईच्या प्रांतामध्ये येतो आणि तिथे धम्माचा प्रचार आणि प्रसार करतो. आणि त्या काळामध्ये त्यांनी 500 उपासक 500 उपासिकांना तयार केलं होतं. तो बौद्ध भिक्षू अरंत झाला होता. आणि म्हणून अशा पद्धतीनं आपण धम्माच्या प्रचार आणि प्रसाराच्या कार्यामध्ये वाहून दिलं पाहिजे, झोकून दिलं पाहिजे. तर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार होण्यासाठी आणि धम्माला उज्ज्वल अशी परंपरा जागरूक देण्यासाठी आपण सदैव काम करत राहू. भिक्षू एस.आर. इंदवंशजी महास्थवीर हे आपला प्रांत सोडून आले, कुशीनगर मध्ये जन्मले, म्हणजे कुशीनगरचा प्रांत सोडून महाराष्ट्रामध्ये आले आणि महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा येत नसताना सुद्धा त्यांनी हिंदीमध्ये सुरुवातीला औरंगाबाद आल्यानंतर राहण्याची व्यवस्था नव्हती, काही नव्हतं, ओळख नव्हती, पाळख नव्हती,
आपल्या जीवनामध्ये जे ध्येय होतं PhD, ते PhD पदवी मिळवली. तोपर्यंत लोकांमध्ये, उपासकांमध्ये, उपासिकांमध्ये, म्हणजे जोपर्यंत आपलं ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत त्यांनी जास्त उपासकांना संपर्क साधला नाही. आणि जेव्हा आपलं ध्येय साध्य झालं, PhD झाली, तेव्हा मग आता ऑनलाईनच्या माध्यमातून असेल, उपासिकांच्या भोजनदानाच्या निमित्ताने असेल, वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं असेल, SR इंदौस महाथेरो लोकसंपर्कामध्ये आले. लोकांच्या संपर्कामध्ये येऊन त्यांनी आपण जो अभ्यास केलेला आहे PhDचा, त्याच्यामध्ये जे काही ज्ञान मिळवलेलं आहे, त्या ज्ञानाचा उपयोग हा लोकांच्या कल्याणासाठी कसं होईल, कसं आपण लोकांना कर्मसिद्धांत सांगत राहू, कर्माचे फळ सांगत राहू, कर्मामुळे कोणती अधोगती होते, कर्मामुळे कोणती फलप्राप्ती होते, कर्मामुळे कोणते दुष्परिणाम भोगावे लागतात चांगल्या वाईट कर्माचे, त्याचा सारा अभ्यास आज ते लोकांमध्ये जाऊन धम्मप्रचाराच्या माध्यमातून सांगत आहे. आणि आज सुद्धा गेल्या म्हणजे अनेक 14 धम्म परिषदा ऑनलाईन त्यांनी या ठिकाणी घेतलेल्या आहेत. आजही 14वी ऑनलाईन धम्म परिषद घेत आहेत. अनेक धम्म परिषदेला त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. आणि म्हणून आजच्या त्यांच्या या 14व्या धम्म परिषदेच्या निमित्तानं किंवा जन्मदिनाच्या निमित्ताने त्यांनी जी धम्म परिषद घेतली, या धम्म परिषदेला मी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि त्यांच्या या जन्मदिनाच्या निमित्ताने त्यांना अशाच प्रकारचा धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी उदंड आयुष्य लाभत राहो, निरोगी आयुष्य लाभत राहो आणि धम्माचं काम, धम्माची सेवा सदैव त्यांच्या हातून होत राहो, अशी मंगल कामना, सद्भावना व्यक्त करतो. आणि ही छोटीशी धम्मदेशना मी या ठिकाणी समाप्त. साधू साधू साधू. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.